सर मला होस्ट करताय ना? हो, झाला तुम्ही होस्ट शेअर करू शकता. नाही सर, इथे स्क्रीनवर येते ओनली द होस्ट कॅन शेअर इन दिस मीटिंग. नाही होते शेअर. हा. ओके. हा. तुम्ही हे झूम झूम करून बघू शकता तथ्य संकलनाचे प्रकार. त्याच्यात मुख्य दोन प्रकार आहेत: प्राथमिक तथ्य संकलन आणि द्वितीयक तथ्य संकलन. प्राथमिक तथ्य संकलनाचे 4 प्रकार आहेत: निरीक्षण पद्धत, मुलाखत पद्धत, प्रश्नावली पद्धत आणि अनुसूची पद्धत. आणि द्वितीयक तथ्य संकलनाचे 2 प्रकार आहेत: वैयक्तिक प्रलेख आणि सार्वजनिक प्रलेख. आता प्राथमिक मधला पहिला प्रकार बघू आपण, किंवा पहिली पद्धत बघू, ते म्हणजे निरीक्षण पद्धत. आता तथ्य संकलनामध्ये सगळ्यात महत्वाची पद्धत आहे ही निरीक्षण पद्धत आहे. आता सेल्टिज, जहोडा आणि कुक हे जे 3 शास्त्रज्ञ आहेत, सेल्टिज, जहोडा आणि कुक, यांनी काय सांगितलंय की यांच्या मते निरीक्षण ही आपल्या जीवनातील केवळ एक महत्वाची व्यापक प्रक्रियाच नाहीये, तर ती वैज्ञानिक चौकशीचं एक प्राथमिक साधन आहे. कारण आपण काय, जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा जन्माला आलेल्या पहिल्यांदा तो काय करतो, तर इकडे तिकडे बघून प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतो. म्हणजे आता लहान मुलं बघा तुम्ही, प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत असतात आणि मग त्यांना त्याच्यामुळे प्रश्न पडतात आणि ते आपल्याला सतत प्रश्न विचारत राहतात. तर निरीक्षण करणं ही एक खूप मोठी आणि व्यापक प्रक्रिया आहे. आपण आयुष्यभर कुठल्या नाही कुठल्या तरी वस्तूचं, गोष्टीचं निरीक्षण करत असतो. आणि हेच निरीक्षण करणं, हेच वैज्ञानिक चौकशीचं किंवा वैज्ञानिक पद्धतीनं ज्ञान मिळवण्याचं एक प्राथमिक साधन आहे. आता या ठिकाणी संशोधक हा स्वतः संशोधन क्षेत्राच्या ठिकाणी जातो. म्हणजे जिथे आपल्याला संशोधन करायचंय किंवा ज्या क्षेत्रात संशोधन करायचंय त्या ठिकाणी स्वतः संशोधक जातो आणि प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करतो. म्हणजे जसं वर्तन किंवा एखादी घटना कशी घडतीये, चालणं, बोलणं, वागणं, या प्रत्येक गोष्टीचं संशोधक हा स्वतः निरीक्षण करत असतो आणि त्यातून तथ्य संकलन हे करत असतो. उदाहरणार्थ विशिष्ट समाज, म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजावर जर काही संशोधन करायचं असेल, ते तिथल्या संस्कृतीचं, चालीरीतींचं जर संशोधन करायचं असेल, तर प्रत्यक्ष त्या समाजामध्ये संशोधक जातो आणि तिथल्या माणसांचं आणि तिथल्या पद्धतींचं, संस्कृतीचं प्रत्यक्ष स्वतः निरीक्षण करतो आणि त्यातून संशोधन प्रक्रिया ही करत असतो. किंवा उदाहरणार्थ बीजांकुरणाचा प्रयोग ज्यावेळी आपण करतो त्यावेळी प्रत्यक्ष संशोधक त्या वनस्पतींचं किंवा बीज जे टाकलेलं असतं त्याचं प्रत्यक्ष स्वतः निरीक्षण करतो, स्वतः डोळ्यांनी प्रत्यक्ष बघतो आणि मग ती निरीक्षणं नोंदवून तथ्य संकलन हे करत असतो. आता निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्य कोणती कोणती आहेत, तर या निरीक्षण पद्धतीमध्ये मानवी इंद्रियांचा पूर्णपणे उपयोग केला जातो. म्हणजे निरीक्षण करताना आपण काय करतो, तर डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, किंवा गोष्टीची आपण तोंडात टाकून त्याची चव बघतो, किंवा हाताने स्पर्श करून स्पर्शाद्वारे आपण ज्ञान मिळवतो किंवा स्पर्शाद्वारे निरीक्षण करतो. तर अशा प्रकारे निरीक्षणामध्ये मानवी इंद्रियांचा पूर्णपणे उपयोग केला जातो. जसं निरीक्षणात कान, वाणी, डोळ्यांचा उपयोग केला जातो, हाताने स्पर्श करून स्पर्शनेंद्रियाचा पण वापर केला जातो. अर्थात याच्यामध्ये सगळ्यात जास्त डोळ्यांचा उपयोगावर जास्त भर दिलेला असतो. तर ही झाली निरीक्षण पद्धत. तर या निरीक्षण पद्धतीमध्ये पहिलं त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मानवी इंद्रियांचा पूर्णपणे उपयोग केला जातो. दुसरं वैशिष्ट्य कुठलं आहे, तर उद्देशपूर्ण आणि सूक्ष्म अध्ययन.
सामान्यपणे प्रत्येक व्यक्ती काय करतो तर नेहमीच प्रत्येक व्यक्ती हा काही ना काहीतरी बघत असतो. नवीन काही दिसलं तर त्याचं अजून सखोल निरीक्षण करायचा प्रयत्न करत असतो. आपण सतत काही ना काही आपले डोळे उघडे असतात तेव्हा आपण काही ना काही बघतच असतो. परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला निरीक्षण म्हणता येत नाही. असं नुसतं बघणं म्हणजे काही वैज्ञानिक निरीक्षण नाहीये. तर इथं निरीक्षणाचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि त्यानुसार संशोधन करता सूक्ष्म आणि गहन निरीक्षण करत असतो. म्हणजे आता बीजांकुरणाचा प्रयोग केलेला असेल तर बीज जेव्हा आपण जमिनीत टाकतो त्यावेळी नुसतं त्याच्याकडे बघायचंय का? नाही. पण जेव्हा संशोधक वैज्ञानिक पद्धतीनं निरीक्षण करतो त्यावेळी तो बघतो की त्याला कोंब आलाय का, तो मातीत रुजलाय का, त्याची लांबी किती आहे, त्याचा रंग कसा आहे आणि तो कोंब उगवायला किंवा त्याचा अंकुर फुटायला किती वेळ लागलाय, ह्या सगळ्या गोष्टींचं संशोधक निरीक्षण करत असतो. म्हणून संशोधकाचं निरीक्षण हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून होत असतं आणि ते उद्देशपूर्ण आणि सूक्ष्म अशा प्रकारचं अध्ययन असतं. नंतर तिसरं जे वैशिष्ट्य आहे निरीक्षण पद्धतीचं ते म्हणजे प्रत्यक्ष अध्ययन. प्रत्यक्ष अध्ययन कसं करतात तर निरीक्षण पद्धतीमध्ये संशोधक जो आहे तो स्वतः संशोधन क्षेत्रामध्ये जातो आणि प्रत्यक्ष त्याचं आकलन करतो. म्हणून ही पद्धत अधिक विश्वसनीय आहे. कारण याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधक प्रत्यक्ष स्वतःच्या डोळ्यांनी पाहून वैज्ञानिक दृष्टिकोनातून उद्देशपूर्ण असं सूक्ष्म निरीक्षण करत असतो, प्रत्यक्ष अध्ययन करत असतो. त्यामुळे ही पद्धत अधिक विश्वसनीय आहे. नंतर चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे व्यावहारिक आणि अनुभवाधिष्ठित अध्ययन. तर व्यावहारिक म्हणजे काय तर या पद्धतीमध्ये निरीक्षण हे कोणत्याही प्रकारे काल्पनिक असत नाही किंवा कुठल्याही कल्पनांवर आधारित नसतं. तर इथं अनुभवाधिष्ठित म्हणजे प्रत्यक्षात तिथं काय दिसतंय, काय अनुभव आहे, तर प्रत्यक्षपणे अनुभव घेऊन अनुभवाधिष्ठित अध्ययन यामध्ये केलं जातं. म्हणून अनुभवाधिष्ठित अध्ययन हे विशिष्ट महत्वपूर्ण आहे. कारण त्याचा प्रत्यक्ष अनुभव हा संशोधनकर्त्यानं घेतलेला असतो म्हणून ते जास्त विश्वासार्ह ठरतं. आता दुसरी जी पद्धत आहे प्राथमिक तथ्य संकलनातली ती म्हणजे मुलाखत पद्धत. आता मुलाखत पद्धतीत काय केलं जातं तर मुलाखत म्हणजे काही विषयावर दोन व्यक्तींची समोरासमोर झालेली बातचीत किंवा समोरासमोर बसून समोरासमोर झालेला संवाद म्हणजे मुलाखत पद्धत आहे. आता यामध्ये एम एन बसू हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी असं सांगितलं की मुलाखत म्हणजे काही विषयावर व्यक्तींची समोरासमोर झालेली बैठक होय असं ते म्हणतात. आणि मुलाखत पद्धतीत सुद्धा संशोधन करता हा आपल्या समस्यांशी निगडीत असलेली तज्ञ व्यक्ती किंवा अनुभवी व्यक्ती यांना प्रत्यक्ष भेटून त्यांची मुलाखत घेत असतो किंवा प्रत्यक्ष संवाद साधत असतो. त्यामुळं मुलाखत पद्धत सुद्धा जास्त महत्वाची किंवा जास्त विश्वसनीय आहे. आता या मुलाखत पद्धतीची वैशिष्ट्य कोणती आहे तर एक म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती मुलाखत पद्धतीत दोन किंवा अधिक व्यक्तींच्या शी बोलत असतो, प्रत्यक्ष बोलत असतो, प्रत्यक्ष संवाद साधत असतो, समोरासमोर संवाद होत असतो. त्यामुळं त्यामध्ये प्रामाणिकपणा हा जास्त असतो. नंतर दुसरं वैशिष्ट्य म्हणजे समोरासमोरचा संबंध. म्हणजे या पद्धतीमध्ये मुलाखतकार आणि मुलाखत दाता म्हणजे मुलाखत घेणारा म्हणजे आता आपण मुलाखत कोण घेणार आहे तर संशोधक स्वतः मुलाखत घेणार आहे आणि मुलाखत दाता म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहोत ती व्यक्ती. तर यांचा प्रत्यक्ष समोरासमोर संबंध प्रस्थापित होत असतो. म्हणजे संशोधक हे फक्त तो काय बोलतोय हे ऐकत नाही तर तो जे बोलतोय ते कशा पद्धतीनं बोलतोय त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज या सगळ्याचं निरीक्षण संशोधक करत असतो. आणि त्यामुळं समोरासमोर जो संबंध येतो तो जास्त प्रामाणिक असतो. आणि इथं प्रत्येक मुलाखतीचा एक विशिष्ट उद्देश असतो आणि त्या उद्देशांच्या पूर्तीकरता दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा प्रत्यक्ष संबंध येत असतो.
यामध्ये आता जो काही विषय असेल किंवा जी काही समस्या असेल संशोधनाची, त्या समस्येशी निगडीत असेच प्रश्न संशोधक विचारत असतो. नंतर चौथं जे आहे ते म्हणजे तिसरं जे आहे ते म्हणजे प्रश्नावली पद्धत. प्रश्नावली ची जी पद्धत आहे, तर यामध्ये विशिष्ट विषयाच्या संदर्भात त्या विशिष्ट व्यक्तीकडून माहिती मिळवण्यासाठी तयार केलेली एक प्रश्नांची क्रमबद्ध अशी सूची असते. म्हणजे काही ज्यांच्यावर आपल्याला प्रयोग करायचे, तर त्यांच्याकडून आपण काही प्रश्नांची उत्तरं मिळवत असतो. तर त्यासाठी जी काही समस्या आहे, जो काही विषय आहे, त्या विषयाशी संबंधित असे प्रश्न तयार केले जातात आणि त्या प्रश्नांची एक क्रमबद्ध सूची तयार केली जाते. त्याला प्रश्नावली असं म्हटलं जातं. आता बोगाट्स या शास्त्रज्ञानं असं म्हटलंय, की प्रश्नावली विविध व्यक्तींना उत्तर देण्याकरता तयार करण्यात आलेली एक मालिका होय. प्रश्नावली विविध व्यक्तींना उत्तर देण्याकरता तयार करण्यात आलेली एक मालिका होय, असं बोगाट्सनी सांगितलेलं आहे. तर गुड आणि हॅट हे शास्त्रज्ञ म्हणतात, सामान्य रूपात प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची उत्तरं प्राप्त करून घेण्याची पद्धत असून त्याच्यामध्ये प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो आणि जी उत्तरे दाता स्वतः भरतो, म्हणजे प्रश्न हे दिले जातात लिखित स्वरूपात प्रश्न हे संशोधक हे ज्याच्यावर प्रयोग करायचे त्यांच्याकडे देतो प्रश्न आणि मग ते प्रश्न वाचून त्याचं योग्य ते किंवा खरं उत्तर हे द्यायचं असतं उत्तरदात्याने, त्याच्यामध्ये लिहायचं असतं आणि त्याच्यातून मग आपण तथ्य संकलन हे करत असतो. म्हणजे पहिल्यांदा प्रश्नावली दिली जाते. काही म्हणजे समजा उदाहरणार्थ काही लोकांवर आपल्याला प्रयोग करायचे की सकाळी कपालभाती केल्यानंतर दिवसभर ताजेतवाने वाटते. याच्यावर आपल्याला संशोधन करायचंय. तर मग त्यासाठी आपण एक 50 माणसं निवडली. तर मग 50 माणसं निवडलेली आहेत, तर त्यांना आपण काही प्रश्न देतो आणि त्या प्रश्नांची उत्तर ती प्रश्नावली भरून घेतो. त्यानंतर 3 महिने त्यांच्यावर कपालभातीचा प्रयोग करून घेतला जातो आणि त्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा तीच प्रश्नावली त्यांना दिली जाते आणि त्याची उत्तरं मिळवली जातात. मग प्रयोगाआधीची उत्तरं आणि प्रयोगानंतरची उत्तरं याच्यामध्ये फरक असतो. म्हणजे जर आपण केलेला प्रयोग जर सक्सेसफुल झाला असेल, त्याचा काही परिणाम झाला असेल, तर दोन्ही वेळच्या म्हणजे आधीच्या आणि नंतरचे जी उत्तरं असतात, उत्तरपत्रिका जी असते, तर त्या उत्तरांमध्ये आपल्याला फरक दिसून येतो आणि त्यातून मग तथ्य संकलन हे केलं जातं. आता प्रश्नावलीची वैशिष्ट्य काय आहेत? तर प्रश्नावलीमध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं उत्तरदाता स्वतः भरतो. त्यामुळं तो जे काही खरं त्याचं उत्तर असेल तेच तो लिहितो. कारण खोटं लिहिण्यात त्याचा काही फायदा नसतो. त्यामुळे तो उत्तरदाता स्वतः भरतो आणि ती स्वतःच उत्तरदात्यानंच ती प्रश्नावली भरायची असते. दुसऱ्यांनी कोणी त्याच्या वतीनं भरलं तर ते संशोधन सत्य होणार नाही. आता प्रश्नावली ही पोस्टद्वारा सुद्धा उत्तरदात्याकडे देता येते की प्रत्यक्षात प्रश्नावली आपण समोरासमोर देऊन त्यांच्याकडनं भरून घेऊ शकतो किंवा समजा जर बाहेरगावी असलेल्या व्यक्तींना पण आपण आपल्याला सामावून घ्यायचं असेल आपल्या प्रयोगामध्ये तर प्रत्यक्ष प्रत्येकाकडे जाणं शक्य नसतं. अशा वेळी प्रश्नावली ही पोस्टाद्वारे पाठवली जाते आणि मग त्याची उत्तरं लिहून तो उत्तरदाता ती प्रश्नावली पुन्हा संशोधकाकडे पोस्टाद्वारे पाठवू शकतो. नंतर प्रश्नावलीमध्ये अध्ययन विषयाबाबतच्या प्रत्येक पैलूविषयी अनेक प्रश्न एका सूचीच्या रूपामध्ये लिहिलेले असतात. म्हणजे ज्याच्यावर आपल्याला जो काही आपला विषय आहे संशोधनाचा तर त्या विषयाबाबतीतले ते प्रश्न असतात आणि त्याच्याशी संबंधित अनेक जे त्याचे पैलू आहेत त्या विषयाचे त्याच्याविषयी अनेक प्रश्न असतात आणि ते एका सूचीच्या द्वारे म्हणजे एक त्याची एक क्रमबद्ध सूची तयार केलेली असते आणि ती अशी प्रश्नावली ही पाठवली जाते किंवा दिली जाते. आणि विस्तृत क्षेत्रात पसरलेल्या लोकांकडून माहिती संकलन करण्यासाठी ही एक अतिशय उपयुक्त अशी पद्धत आहे प्रश्नावलीची.
आता प्रश्नावलीमधील जी प्रश्नांची भाषा आहे ती अतिशय स्पष्ट असते आणि उत्तरदाता संशोधनकर्त्याच्या मदतीशिवाय प्रश्नांची उत्तरं लिहितो. म्हणजे प्रश्न जे असतात ते साधे सोपे प्रश्न असतात. त्याची भाषा क्लिष्ट नसते. कुठल्याही सामान्य माणसाला कळू शकेल अशी भाषा त्या प्रश्नामध्ये असते. आणि अतिशय स्पष्टपणे ते प्रश्न लिहिलेले असतात. त्याच्यामध्ये संदिग्धता असत नाही. त्यामुळे उत्तरदाता जो आहे तो कुणाच्याही मदतीशिवाय, संशोधनकर्त्याच्या मदतीशिवाय सुद्धा व्यवस्थित त्या प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो. नंतर गोपनीय आणि महत्वपूर्ण तथ्यांचं संकलन हे प्रश्नावलीद्वारे केले जाते. कारण उत्तरं लिहिताना त्यावर कोणाचा दबाव नसतो. कारण आपण प्रश्नावली देतो, त्यानं ते उत्तरं लिहायची असतात आणि ती उत्तरं काही सगळ्यांना दाखवली जात नाहीत किंवा कुठेही त्याचं डिक्लेरेशन होत नाही. त्यामुळं गोपनीय आणि महत्वाचं जे तथ्य संकलन असतं ते प्रश्नावलीद्वारे करणं जास्त सोपं जातं. कारण उत्तरं लिहिणाऱ्यावर कोणाचाही दबाव असत नाही आणि त्यालाही माहितीये की ही उत्तरं सगळी गुप्त ठेवली जाणार आहेत. यानंतर प्रश्नावली पद्धतीद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात जास्तीत जास्त तथ्यांचं संकलन हे केलं जातं. कारण आपण प्रश्न देतो आणि त्याची उत्तरं घेतो. हेच तथ्य संकलन आहे ना. तर मग प्रश्नावलीद्वारे काय आहे, आपण प्रश्नावली एक तयार करतो, मग त्याचे 100, 150, 200 हवे तेवढे आपण त्याचे झेरॉक्स काढू शकतो आणि त्याचे झेरॉक्स हे लोकांना देतो. म्हणजे ज्यांच्यावर आपण प्रयोग करणार आहोत, तर नमुना जो असतो ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहे, तर त्या नमुन्यात आपण ते प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून त्याची उत्तरं मिळवू शकतो. मग याच्यामध्ये वेळ कमी लागतो, पण कारण का तर एकाच वेळी अनेक लोकांना आपण प्रश्नपत्रिका देतो आणि तेवढ्याच वेळात अनेक लोकांकडून आपण त्याची उत्तरं सुद्धा घेतो, म्हणजे तथ्य संकलन सुद्धा करतो. त्यामुळे प्रश्नावली पद्धत जी आहे ती कमी वेळ आणि कमी पैशात संकलन करण्याची एक चांगली पद्धत आहे. नंतर चौथा जो प्रकार आहे प्राथमिक तथ्य संकलनामधला, तो आहे अनुसूची पद्धत. अनुसूची पद्धत म्हणजे गुड आणि हॅट म्हणतात की अनुसूची अशा प्रश्नांच्या समूहाचं नाव आहे की जे मुलाखतकर्त्याद्वारा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीला प्रत्यक्ष विचारून भरतो. म्हणजे या पद्धतीमध्ये प्रश्नावलीप्रमाणेच प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि मुलाखत पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं संशोधक प्राप्त करतो. म्हणजे एक प्रश्नावली तयार करायची आणि ती प्रश्नावली समोर ठेवून संशोधक बसतो आणि जो काही ज्याच्यावर आपल्याला प्रयोग करायचे ती व्यक्ती संशोधकाच्या समोर बसते आणि प्रश्नावली त्या समोरच्या व्यक्तीकडे न देता प्रश्नावली संशोधक स्वतःच्याच हातात ठेवतो आणि त्या प्रश्नावली मधले प्रश्न त्याला समोरच्या व्यक्तीला तो विचारतो आणि तोंडी विचारतो आणि मग समोरचा माणूस जे काही उत्तर देतो ते उत्तर तो त्या प्रश्नपत्रिकेमध्ये लिहितो. अशा प्रकारे सुद्धा तथ्य संकलन केलं जातं. आता हे कुठं केलं जाईल की बाबा जे आदिवासी भागातले लोक आहेत किंवा जे अडाणी लोक आहेत की ज्यांना लिहिता वाचता सुद्धा येत नाहीये, तर मग अशा वेळी काय करायचं, तर अशा वेळी ही अनुसूची पद्धत उपयोगी पडते की प्रश्न प्रत्यक्ष विचारायचा आणि तो समोरचा माणूस जे काय त्याचं उत्तर सांगतोय ते उत्तर संशोधनकर्त्यानं स्वतः लिहून ठेवायचं. तर ही झाली अनुसूची पद्धत. आता दुसरा जो प्रकार आहे तथ्य संकलनाचा तो म्हणजे द्वितीयक तथ्य संकलन, सेकंडरी डाटा कलेक्शन. तर यामध्ये काय केलं जातं, तर द्वितीयक तथ्य संकलनामध्ये इतर लोकांनी जे संशोधन केलेलं आहे, इतर लोकांनी केलेल्या संशोधनाची आकडेवारी, त्यातील तथ्य संशोधनकर्ता आपल्या विषयाकरता घेत असतो. उदाहरणार्थ कृषी उत्पन्नाचा अभ्यास जर करायचा असेल तर कृषी कार्यालयाला भेट द्यायची आणि मागील वर्षाच्या उत्पन्नाची आकडेवारी घेतली जाते. म्हणजे आता जर कृषी उत्पन्नाचा अभ्यास करायचा असेल तर प्रत्येक शेतकऱ्याला भेटणं, त्याचं उत्पन्न किती आहे ते विचारणं आणि मग त्याचं संकलन करणं हे खूप अवघड जातं. त्याच्यापेक्षा मग काय हे सोपं जातं की कृषी उत्पन्नाचा जर अभ्यास करायचा आहे तर कृषी कार्यालयाला भेट द्यायची.
एखाद्या कृषी कार्यालयामध्ये जायचं आणि तिथं मागच्या वर्षीचं जे काही उत्पन्नाची आकडेवारी आहे ती तिथून घेतली जाते. त्याच्या मागच्या वर्षीची आकडेवारी पण उत्पन्नाची त्या कार्यालयामध्ये असते नोंद केलेली, ती पण घ्यायची आणि त्याद्वारे मग कृषी उत्पन्नाचा अभ्यास हा केला जातो आणि त्याच्यातून संशोधन हे केलं जातं किंवा निष्कर्ष काढले जातात. म्हणून द्वितीयक तथ्य संकलनामध्ये इतरांनी केलेल्या संशोधनाचे आकडेवारी किंवा इतरांनी केलेलं जे तथ्य संकलन आहे ते संशोधन करता स्वतःच्या संशोधनाकरता उपयोगात आणत असतो. आता यात पण याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार येतात. एक म्हणजे वैयक्तिक प्रलेख आणि दुसरं म्हणजे सार्वजनिक प्रलेख. आता वैयक्तिक प्रलेख म्हणजे काय, तर एखाद्या संशोधकानं स्वतः केलेलं जे संशोधन असतं आणि ते आपल्या स्वतःच्या विषयाकरता वापरायचं असेल तेव्हा त्याला वैयक्तिक प्रलेख असं म्हटलं जातं. मग ते जे संशोधन असेल ते प्रकाशित असेल किंवा कदाचित अप्रकाशित सुद्धा असू शकतं. म्हणजे संशोधक स्वतः संशोधन करतो आणि त्याच्यानंतर त्याच विषयावर पुढे अजून संशोधन करण्याकरता आधीच्या संशोधनाचं तथ्य संकलन हे वापरलं जातं. त्याला वैयक्तिक प्रलेख असं म्हटलं जातं. दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे सार्वजनिक प्रलेख. सार्वजनिक प्रलेखामध्ये या ठिकाणी सार्वजनिक प्रलेखांचा उपयोग केला जातो आणि असे प्रलेख अनेकांनी मिळून तयार केलेले असतात. म्हणजे डाटा कलेक्शन हे इतरांनी केलेलं असतं आणि ती आकडेवारी संशोधक स्वतःच्या संशोधनाकरता उपयोगात आणतो. आता उदाहरण द्यायचं झालं तर विद्यापीठाचा निकाल. विद्यापीठाचा जो निकाल आहे याच्यावर जर संशोधन करायचं असेल, त्याचा जर अभ्यास करायचा असेल तर मागच्या 5 वर्षांचा विद्यापीठाचा निकाल काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. मग 5 वर्ष आपण दरवर्षी प्रत्येक विद्यार्थ्याचं किती काय निकाल लागलाय वगैरे ते आपण बघत बसणं शक्य आहे का? नाही. तर मग अशा वेळी काय केलं जातं, सरळ विद्यापीठात संशोधक जातो आणि विद्यापीठामध्ये संशोधक गेल्यानंतर त्याला तिथे मागील 5 वर्षाचा प्रत्येक वर्षाचा जो काही विद्यापीठाचा निकाल असेल त्याची आकडेवारी त्याला तिथं मिळू शकते आणि त्यामुळं तिथून ती आकडेवारी घेऊन त्याच्यावर तो संशोधन करू शकतो. तर मग आता विद्यापीठाचा निकाल आता ही काही वैयक्तिक नाहीये ना, म्हणून त्याला सार्वजनिक प्रलेख असं म्हटलं जातं. आता या द्वितीयक तथ्य संकलनामध्ये ग्रंथालयाची भूमिका सुद्धा खूप महत्वाची आहे. कारण ग्रंथालयामध्ये सुद्धा आपल्याला हे अशा प्रकारचे वैयक्तिक प्रलेख किंवा सार्वजनिक प्रलेख असे मिळू शकतात. इतरांनी केलेले संशोधनाची आकडेवारी किंवा प्रबंध आपल्याला ग्रंथालयामध्ये मिळतात. त्यामुळे ग्रंथालयाची भूमिका सुद्धा द्वितीयक तथ्य संकलनामध्ये फार महत्वाची आहे. लक्षात आले तथ्य संकलनाचे प्रकार? आता संशोधनाची पुढची जी पायरी आहे ती म्हणजे तथ्य आपण गोळा केली. आता त्याचं काय करायचं, तर त्या तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन म्हणजे त्याचं क्लासिफिकेशन करायचं. तथ्यांचं डाटा कलेक्शन केलं की त्याचं क्लासिफिकेशन करून त्याचं इंटरप्रिटेशन सुद्धा करावं लागतं. आता सुरुवातीला संकलित केलेली जी तथ्य असतात म्हणजे जे आपण डाटा कलेक्शन करतो ते विस्तृत स्वरूपाचं असतं आणि मग त्यावरून निष्कर्ष काढणं काही शक्य होत नाही. म्हणून जोपर्यंत त्या तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन होत नाही तोपर्यंत आपण त्यातून काहीही निष्कर्ष काढू शकत नाही. त्यामुळे ही तथ्य जी आहेत ती अर्थहीन असतात. म्हणून विश्लेषण आणि निर्वचनानंतरच तथ्यांना एक अर्थ प्राप्त होतो आणि त्यावरून मग यशस्वीरित्या संशोधक निष्कर्ष काढू शकतो. आता विश्लेषण आणि निर्वचन ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मुख्यतः 2 भागामध्ये केली जाते. तर पहिला त्याचा टप्पा म्हणजे तथ्यांचं संस्करण आणि दुसरा टप्पा तथ्यांचं विश्लेषण. आता तथ्यांचं जे संस्करण आहे त्यामध्ये तथ्यांचं विश्लेषण करणं शक्य व्हावं म्हणून तथ्यांच्या आशयाचं
संक्षिप्तीकरण आणि पुनर्घटन ही सगळी कार्य केली जातात. उदाहरणार्थ तथ्य चढत्या क्रमानं लिहायची किंवा उतरत्या क्रमानं लिहायची, म्हणजे मग त्याच्यातून आपल्याला त्याचा अर्थ काढणं सोपं जातं. म्हणून तथ्यांचे विश्लेषणासाठी म्हणून आपण त्याचं संक्षिप्तीकरण करतो, म्हणजे एक चार्ट तयार करतो आणि त्या चार्ट मध्ये टेबल तयार करतो आणि त्याच्यामध्ये ती तथ्यांची जी माहिती आहे ती सगळी भरली जाते. त्यामुळं मग त्याचं क्लासिफिकेशन करणं हे आपल्याला सोपं जातं. नंतर दुसरा जो त्याच्यातला टप्पा आहे तो म्हणजे तथ्यांचं विश्लेषण, म्हणजे तथ्यांचं विशिष्ट प्रकारे संघटन करून सिद्धांतांची किंवा गृहीतकाची पडताळणी करता यावी किंवा नवीन सिद्धांत मांडता यावा याकरता त्या तथ्यांचं विश्लेषण करणं हे आवश्यक असतं. आता विश्लेषण आणि निर्वचन याची आवश्यकता काय आहे, म्हणजे त्याचं उद्दिष्ट काय आहे, तर एक म्हणजे जुन्या संकल्पना आणि जुने जे सिद्धांत आहेत तर त्याचं पुनर्परीक्षण करण्यासाठी, जुन्या संकल्पना किंवा आधी जे सिद्धांत सिद्ध केले गेलेले आहेत तर त्याचं पुन्हा एकदा प्रयोगाद्वारे परीक्षण करणं, यासाठी तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन करणं आवश्यक आहे. नंतर दुसरा त्याचा उद्दिष्ट म्हणजे नवीन नियम किंवा नवीन सिद्धांत किंवा नवीन संकल्पना जर काही शोधून काढायची असेल तर त्यासाठी सुद्धा तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन हे करावं लागतं. त्यानंतर कोणताही विषय, कोणतीही घटना किंवा कोणतीही जी समस्या असेल तर त्या समस्येचा कार्यकारण संबंध स्पष्ट करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आता संकलित केलेली जी तथ्य आहेत तर त्या संकलित तथ्यांचं विश्लेषण आणि निरीक्षण केल्यानंतर त्या विषय किंवा घटनेबाबतचं वस्तुनिष्ठ ज्ञान प्राप्त करणं हा मुख्य उद्देश आहे विश्लेषण आणि निर्वचनाचा. म्हणजे तथ्यांचं संकलन करायचं, त्याचं विश्लेषण करायचं आणि त्यानंतर विश्लेषण केल्यानंतर त्याचं निरीक्षण करायचं आणि ते निरीक्षण केल्यानंतर मग आपला जो काही विषय आहे तो विषय किंवा जी काही समस्या किंवा घटना आहे त्या घटनेबद्दलचं वस्तुनिष्ठ ज्ञान आपल्याला त्यातून प्राप्त होतं. आता विश्लेषण आणि निर्वचन ही प्रक्रिया जी आहे तर ती कशी केली जाते, तर तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचनाची जी प्रक्रिया आहे ती 5 टप्प्यामध्ये केली जाते. पहिला जो टप्पा आहे तो म्हणजे तथ्यांचं संपादन, त्यानंतर तथ्यांचं वर्गीकरण, त्यानंतर संकेतीकरण, त्यानंतर चौथा टप्पा तथ्यांचं सारणीकरण आणि मग शेवटी सिद्धांतांचं प्रतिपादन करणं. मॅडम परत सांगता मुद्दे? तथ्य संकलनानंतर तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचनाची प्रक्रिया. विश्लेषण आणि निर्वचनाची प्रक्रिया जी आहे ती 5 टप्प्यामध्ये पार पाडली जाते. ते 5 टप्पे असे आहेत: तथ्यांचं संपादन, तथ्यांचं वर्गीकरण, तथ्यांचं संकेतीकरण, तथ्यांचं सारणीकरण आणि शेवटची स्टेप सिद्धांतांचं प्रतिपादन. सिद्धांताचं प्रतिपादन मध्ये नवीन सिद्धांत मांडलेला असू शकतो किंवा जुन्या तथ्याचं पुनर्परीक्षण केलेलं असू शकतं किंवा मग त्यातून जो काही निष्कर्ष काढलेला असेल तर तो निष्कर्ष मांडणं म्हणजे सिद्धांतांचं प्रतिपादन. तर त्यातली पहिली स्टेप बघूया आपण, तथ्यांचं संपादन. तर यामध्ये काय केलं जातं तर त्या तथ्यांचं सूक्ष्म निरीक्षण केलं जातं आणि त्यामध्ये काही चुका असतील किंवा त्रुटी असतील तर त्या त्रुटी ज्या आहेत त्या नाहीशा केल्या जातात किंवा दुरुस्त केल्या जातात. उदाहरणार्थ प्रश्नावली अपूर्णपणे भरलेली असेल तर ती पूर्णपणे भरून घेणं किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर काही वेगळंच लिहिलं, म्हणजे त्या प्रश्न काय आणि त्याचं उत्तर काहीतरी विचित्रच लिहिलंय की ज्या उत्तराचा प्रश्नाशी काही संबंधच नाहीये. अशा प्रकारे जर काही प्रश्नांची उत्तरं लिहिली असतील तर तो प्रश्न उत्तरदात्याला समजावून सांगणं आणि मग त्याच्यातून त्याचं उत्तर मिळवणं किंवा काही प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत, काहींची लिहिलेलीच नाहीयेत असं असेल तर ती प्रश्नावली पुन्हा पूर्णपणे व्यवस्थित भरून घेणं.
तर अशा प्रकारचे जे काही चुका किंवा कमी आहेत तर त्या व्यवस्थित करेक्ट केल्या जातात तथ्यांच्या संपादनामध्ये. नंतर दुसरा टप्पा आहे तो म्हणजे तथ्यांचं वर्गीकरण. तर तथ्यांचं जे वर्गीकरण आहे त्यामध्ये जी काही तथ्य आपण गोळा केलेली आहेत त्याचं पुन्हा व्यवस्थित वर्गीकरण करायचं. म्हणजे समजा एखाद्या 50 लोकांच्या गटावर जर आपण हे केलं असेल, प्रयोग केला असेल, तर त्यात काही स्त्रिया असतील, काही पुरुष असतील, तर ते दोन वेगळे वेगळे कॉलम करून त्यांची जी काही निरीक्षणं आलेली असतील ती नोंदवावी लागतात. तर अशा प्रकारे समजा 3 महिने प्रयोग केला असेल तर 1 महिन्यानंतर घेतलेलं निरीक्षण, दुसऱ्या महिन्यानंतर घेतलेलं निरीक्षण, तिसऱ्या महिन्यानंतर केलेलं निरीक्षण, या पद्धतीनं पण त्याचं वर्गीकरण करावं लागतं. म्हणून तथ्यांचं व्यवस्थित वर्गीकरण केलं आणि त्यांचं योग्य प्रकारे वैज्ञानिक विश्लेषण आणि निर्वचन केलं जातं. म्हणजे वर्गीकरण व्यवस्थित केलं तर विश्लेषण आणि निर्वचन करणं हे आपल्याला सोपं जातं. तिसरा टप्पा जो आहे तो म्हणजे संकेतीकरण. म्हणजे काही तथ्य जी आहेत ती खूप मोठी असतात, म्हणजे वर्णनात्मक असतात. मग त्याला विशिष्ट संकेतीकरण देऊन संक्षिप्त रूपामध्ये ती मांडली जातात. मग संकेतीकरण म्हणजे मग A1 A2, B1 B2 किंवा C1 C2 किंवा मग काय समजा त्याच्यामध्ये काही प्रकार असतील तर A B C D अशा प्रकारचं संकेतीकरण म्हणजे त्याला काहीतरी शॉर्ट फॉर्म दिला जातो, नाव दिलं जातं आणि ती संक्षिप्त रूपामध्ये मांडली जातात. नंतर चौथा टप्पा आहे तथ्यांचं सारणीकरण. आता तथ्यांचं सारणीकरण म्हणजे काय तर संकलित केलेली जी तथ्य आहेत ती वेगवेगळ्या सारण्यांमध्ये मांडणे. सारण्या म्हणजे वेगवेगळे कॉलम करतो, म्हणजे आपण एखादं टेबल तयार करतो, चार्ट तयार करतो, त्यात असे वेगळे वेगळे जे कॉलम पाडतो आणि मग त्या कॉलम मध्ये त्याप्रमाणे सगळं माहिती लिहितो. तशा प्रकारे संकलित केलेली जी तथ्य आहेत ती वेगवेगळ्या सारण्यांमध्ये मांडणं आणि त्याचं आलेखात रूपांतर करणं म्हणजे तथ्यांचं सारणीकरण होय. नंतर पाचवा आणि शेवटचा टप्पा त्यातला म्हणजे सिद्धांतांचं प्रतिपादन. आता तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन करण्याची ही सगळ्यात शेवटची पायरी आहे आणि विश्लेषणाच्या आधारावरच आपण सिद्धांत हा मांडतो. विश्लेषण केल्यानंतर त्याचं निर्वचन केल्यानंतरच आपण सिद्धांतांचं प्रतिपादन करतो किंवा सिद्धांत मांडतो किंवा त्यातून जो काही निष्कर्ष निघेल तो निष्कर्ष आपण मांडतो. तर हे झालं तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचनाची प्रक्रिया. नंतर आता पुढचा जो टप्पा आहे संशोधनातला तो म्हणजे सिद्धांतांचं स्पष्टीकरण. त्या सिद्धांतांचं स्पष्टीकरण म्हणजे काय तर संशोधकानं जो सिद्धांत मांडलेला आहे किंवा जो काही निष्कर्ष काढलेला आहे त्याचं समर्थन केलं जातं. म्हणजे त्या सिद्धांताचं स्पष्टीकरण केलं जातं की हा असा निष्कर्ष का निघतोय किंवा हा निष्कर्ष का बरोबर आहे किंवा हा सिद्धांत का बरोबर आहे याचं स्पष्टीकरण किंवा याची कारणं ही याच्यामध्ये दिली जातात. त्यानंतरचा टप्पा म्हणजे पुढील संशोधनासाठी सूचना. म्हणजे आता सगळं संशोधन पूर्ण झालं, सिद्धांत मांडला, निष्कर्ष सुद्धा मांडला. आता याच्यानंतर काय करायचं तर या संशोधनावरच किंवा या विषयावरच जर पुढं कुणी जर अजून संशोधन करणार असेल, पुढचं संशोधन करणार असेल तर त्या पुढील संशोधनासाठी संशोधक सूचना देतो. म्हणजे एका संशोधनामध्ये पुढच्या संशोधनाचं बीज सामावलेलं असतं किंवा आपल्या संशोधनातच पुढील संशोधन विषय हे दडलेले असतात तर त्याचा इथं उल्लेख केला जातो. किंवा या आपल्या संशोधनामध्ये काही अडचणी आल्या असतील आपल्याला तर आपण पुढच्या संशोधकाला सूचना देतो की ह्या विषयावर संशोधन करताना अशा अशा अडचणी आल्या होत्या तर या अडचणींचा आधी याच्यावर उपाय शोधून मग संशोधन करावं. किंवा निष्कर्ष काढताना जर असं जाणवलं संशोधकाला की आपण 3 महिने प्रयोग केलाय पण
याच्यापेक्षा जास्त वेळ किंवा जास्त दिवस प्रयोग केला असता तर बरं झालं असतं, अजून चांगला निष्कर्ष निघाला असता. तर मग तो पुढच्या संशोधकाला सूचना देतो की या विषयावर पुन्हा संशोधन करताना 3 महिने फक्त 3च महिने प्रयोग करण्यापेक्षा 6 महिने किंवा 8 महिने प्रयोग करावा, म्हणजे निष्कर्ष अजून चांगले किंवा अचूक येतील. तर अशा प्रकारे पुढील संशोधनासाठी सूचना दिल्या जातात किंवा त्याच्यातून अजून काही विषय सुद्धा नवीन त्याच्यातून निर्माण होतात. की समजा आता असा विषय असेल की बीजांकुरणाचा गायत्री मंत्र जपामुळे गायत्री मंत्र जपाचा बीजांकुरणावर होणारा परिणाम अभ्यासाने. तर ह्याच्यामध्ये संशोधकांना असा निष्कर्ष काढला की बीजांकुरणाच्या वेळेला जर गायत्री मंत्र जपाचा आपण वापर केला तर बीजांकुरण हे लवकर लवकर होतंय. तर मग तो अशी सूचना देऊ शकतो की त्या रोपांना फुलं येण्यासाठी किंवा फळं येण्यासाठी सुद्धा गायत्री मंत्राचा जपाचा उपयोग किंवा प्रयोग करून पहावा. मग त्याच रोपांवर दुसरा संशोधक किंवा संशोधक स्वतः पुन्हा त्याच गायत्री मंत्र जपाचा उपयोग करून फुलं येण्यावर त्याचा काही परिणाम होतोय का, फळं येण्यावर काही परिणाम होतोय का, हे सुद्धा तो संशोधन करू शकतो. म्हणून एका संशोधनामध्ये पुढच्या संशोधनाचं बीज दडलेलं असतं किंवा पुढील संशोधनाचे विषय सुद्धा त्याच्यामध्ये दडलेले असतात. तर या सगळ्याचा उल्लेख संशोधक या कॉलम मध्ये करू शकतो. पुढील संशोधनासाठी सूचना. त्याच्यानंतर संशोधनामधला सगळ्यात शेवटचा टप्पा जो आहे तो म्हणजे संदर्भ ग्रंथांची यादी. म्हणजे संशोधन कार्यामध्ये अनेक साहित्य, प्रलेख, विविध पुस्तकं, ग्रंथ, प्रकाशन किंवा वृत्तपत्र किंवा इतर संशोधकांनी लिहिलेले प्रबंध या सगळ्या गोष्टींची मदत घेतली जाते आणि या सर्वांचा कृतज्ञतेने उल्लेख करणं आवश्यक असतं. म्हणून संदर्भ ग्रंथांची यादी ही विशिष्ट स्वरूपात इथे मांडायची असते. मग ती विशिष्ट स्वरूपात म्हणजे कशी मांडली जाते, तर पहिल्यांदा लेखकाचं नाव, त्यानंतर त्या लेखकानं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव किंवा शोधप्रबंध असेल तर त्या शोधप्रबंधाचं शीर्षक आणि नंतर त्या शीर्षकाच्या पुढे कंसात ते पुस्तक किंवा तो शोधप्रबंध कोणत्या वर्षी प्रसिद्ध झालेला आहे तर ते प्रसिद्धीचं वर्ष लिहायचं आणि कोणत्या प्रकाशनातर्फे ते प्रकाशित केलं गेलेलं आहे त्या प्रकाशनाचं नाव, प्रकाशन स्थळ म्हणजे कोणत्या देशामध्ये, कोणत्या राज्यामध्ये, कोणत्या शहरामध्ये ते प्रकाशित झालं ते प्रकाशन स्थळ लिहिणं आवश्यक आहे आणि प्रकाशनाचं वर्ष सुद्धा लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर खंड क्रमांक आणि अंक क्रमांक म्हणजे तुम्ही जो विषय ज्या विषयावर तुम्ही संशोधन केलेलं आहे त्या विषयाशी संबंधित माहिती त्या पुस्तकामध्ये कोणत्या प्रकरणामध्ये आलेली आहे त्या प्रकरणाचा क्रमांक लिहायचा आहे आणि ते कोणत्या पानावर आहे त्या पानाचा सुद्धा संदर्भ आणि पान क्रमांक, पेज नंबर सुद्धा तिथं लिहिणं आवश्यक असतं. तर अशा प्रकारे ही संशोधनाची प्रक्रिया आपण पार पाडतो. ठीक आहे. तर हे झाले प्रत्यक्ष संशोधन करताना संशोधनाचे किंवा संशोधन प्रक्रियेचे टप्पे. तर याच्यातल्या कुठल्याही प्रक्रियेच्या म्हणजे याच्यातल्या कुठल्याही टप्प्यावर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो. कळलं? मग गृहीतकाचे प्रकार विचारतील किंवा तथ्य संकलनाची प्रक्रिया त्याचे प्रकार विचारतील. तर ते तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला ते लिहिता येईल. याचे नोट्स तुम्हाला मी सगळे देणार आहे नंतर. त्यामुळे लेक्चर चालू असताना लेक्चर नीट ऐका. जास्त लिहिण्याच्या भानगडीत पडू नका. ठीक आहे. याच्याबद्दल काही शंका आहे का? संशोधन प्रक्रियेचे टप्पे किंवा संशोधन प्रक्रियेच्या पायऱ्या आपण आता बघितल्या. तर याच्याबद्दल काही शंका आहे का?
नाही. जर काही हा ठीक आहे. तुम्हाला नोट्स दिल्यात का सरांनी, पाठवल्यात का कोणी? हॅलो, पुस्तक पाठवले PDF. पीडीएफ पाठवले. अच्छा, नोट्स नाही आहेत ना पुस्तक दिलेल्या? नाही नोट्स नाहीत. हा नाहीये, ठीक आहे, मी तुम्हाला पुस्तकच आहे. ठीक आहे, मी तुम्हाला नोट्स पाठवते. कारण पुस्तकामध्ये खूप म्हणजे विस्तृत स्वरूपामध्ये असतं सगळं मुद्दे आणि नाहीयेत तुम्हाला पुस्तकात. मुद्दे नाहीयेत, तर मग तुम्हाला जर लिहायचं म्हणलं तर टू द पॉइंट लिहावं लागतं पेपरमध्ये. कारण तुम्ही पुस्तकाप्रमाणे लिहित बसलात तर तुम्हाला पेपर लिहायला वेळच पुरणार नाही. त्यामुळे टू द पॉइंट लिहिलं तर तुम्हाला पेपर लिहायला व्यवस्थित वेळ पुरेल आणि तुम्हाला लक्षात ठेवायला पण सोपं जाईल. तेव्हा मी तुम्हाला आपला सिलेबस कंप्लीट होत आला की तुम्हाला मी नोट्स पाठवून देते. सर तुम्हाला नोट्स पाठवतील, त्याचे तुम्ही हे काढून घ्या, प्रिंट आउट काढून घ्या आणि त्याप्रमाणे टू द पॉइंट अभ्यास करा. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल आणि पेपर लिहिणं सुद्धा सोपं जाईल. आता पुढचा जो टॉपिक आहे आपला, म्हणजे आता आपण काय केलं तर संशोधन प्रक्रियेचे टप्पे किंवा त्याच्या पायऱ्या बघितल्या. मग आता संशोधन पूर्ण झालं. आता संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला शोध प्रबंध लिहायचा असतो. तर मग तो प्रबंध कसा लिहायचा? शोध प्रबंधालाच संशोधन अहवाल असं सुद्धा म्हटलं जातं. तर जेव्हा संशोधन आपण करतो त्यावेळी संशोधन केल्यानंतर त्याचा अहवाल लिहिणं किंवा शोध प्रबंध लिहिणं हे आवश्यक असतं. जर तुम्ही काही ते लिहिलंच नाही तर ते संशोधन तुमच्या पुरतच मर्यादित राहील. ते बाकीच्यांना कुणाला कळणारही नाही आणि त्याचा कुणाला काही उपयोगही होणार नाही. म्हणून योग्य संशोधन पूर्ण झाल्यानंतर किंवा कुठलंही संशोधन पूर्ण झाल्यानंतर त्या संशोधनाचा अहवाल हा तयार करावा लागतो. तर आता संशोधन प्रक्रियेचा शेवटचा टप्पा हा अहवाल लेखनाचा आणि सादरीकरणाचा असतो. आता संशोधनामध्ये संपूर्ण संशोधन प्रक्रियेची माहिती आणि त्या संशोधनातून काढलेले जे निष्कर्ष आहेत हे संशोधन अहवालामध्ये लिहिलेले असतात आणि त्यामध्येच पुढील संशोधनासाठी सूचना लिहिलेल्या असतात किंवा शिफारसींचा देखील उल्लेख केलेला असतो. म्हणजे ज्याप्रमाणे एखादं मंदिर बांधलं जातं, मंदिराचं बांधकाम केल्यानंतर त्याच्यावर कळस चढवला जातो. जोपर्यंत त्या मंदिरावर कळस चढवला जात नाही तोपर्यंत त्या मंदिराचं बांधकाम हे पूर्ण होत नाही. त्याप्रमाणेच जोपर्यंत संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध लिहून तो सादर केला जात नाही तोपर्यंत संशोधन कार्य पूर्ण झालं असं आपण म्हणू शकत नाही. आता संशोधन अहवाल जो आहे त्याचं स्वरूप किंवा संशोधन अहवालाचं जे लेखन आहे तर ते कशा प्रकारे करायचं ते आपण आता बघूया. आता याच्यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, संशोधन अहवालाचं स्वरूप, संशोधन अहवालाचं लेखन, संशोधन अहवाल लेखनाच्या पायऱ्या किंवा संशोधन अहवालातील मुख्य घटक, संशोधन अहवालाचा आकृतीबंध यापैकी काहीही विचारलं तरी सगळ्याचं उत्तर एकच असणार आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात परीक्षेमध्ये. म्हणजे काही वेळा असं विचारतील संशोधन अहवालाचे स्वरूप लिहा किंवा संशोधन अहवालाचे लेखन कशा प्रकारे केले जाते असा प्रश्न येईल किंवा संशोधन अहवाल लेखनाच्या पायऱ्या स्पष्ट करा असं विचारतात किंवा काही वेळा संशोधन अहवालाचा आकृतीबंध लिहा, संशोधन अहवालातील मुख्य घटक स्पष्ट करा असाही प्रश्न येतो. तर या सगळ्याचं उत्तर एकच असणार आहे किंवा या सगळ्याचा अर्थ एकच आहे जे आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. तर हे सगळे समानार्थी शब्द आहेत असं लक्षात ठेवा. संशोधन अहवालाचं स्वरूप, संशोधन अहवालाचं लेखन, संशोधन अहवाल लेखनाच्या पायऱ्या, संशोधन अहवालातील मुख्य घटक, संशोधन अहवालाचा आकृतीबंध किंवा शोध प्रबंधाचे स्वरूप असं. तर आता ज्यावेळी संशोधन पूर्ण होतं त्यावेळी आपण शोध प्रबंध हा लिहायला घेतो. तर शोध प्रबंधाचं स्वरूप हे कसं असतं तर संशोधन कार्य पूर्ण केल्यानंतर ते लिखित स्वरूपात प्रस्तुत करणं आवश्यक असतं. कारण त्याच्याशिवाय संशोधकानं केलेलं जे संशोधन आहे ते इतरांना
माहीत होणार नाही आणि त्यामुळं त्याचा उपयोग पण केला जाणार नाही. मग त्या संशोधनाचा उपयोग काय? एवढे कष्ट करून, एवढा वेळ घालून आपण ते संशोधन करतो. पण ते जर आपण प्रबंधाच्या स्वरूपात लिहिलं नाही किंवा ते जर सादर केलं नाही, कुणाला दाखवलं नाही, सांगितलं नाही, तर त्याचा काहीच कुणालाच उपयोग होणार नाही. म्हणून संशोधन कार्य पूर्ण झाल्यानंतर ते लिखित स्वरूपात प्रस्तुत करणं आवश्यक आहे. त्यालाच संशोधन अहवाल असं सुद्धा म्हणतात. तर हा जो अहवाल आहे तो संतुलित असणं आवश्यक आहे. हा जो अहवाल आहे तो संतुलित असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं शोध प्रबंध किंवा हा जो संशोधन अहवाल आहे तो विशिष्ट स्वरूपातच लिहावा लागतो. आता तुम्ही संशोधन करणार आहात पुढच्या वर्षी, त्याच्यानंतर तुम्हाला संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध हा लिहायचा आहे. त्याला मार्क असतात, त्याच्यावर व्हायवा घेतली जाते आणि ते झाल्याशिवाय तुम्हाला डिग्री मिळू शकत नाही. त्यामुळं संशोधन अहवाल कसा लिहायचा हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तर आता हे जे संशोधन अहवाल जो आहे तो मुख्य 3 विभागामध्ये त्याचं लेखन केलं जातं. मला मी आता एक चार्ट दाखवते. हा, तर आता संशोधन अहवाल किंवा शोध प्रबंध जो असतो तो अशा प्रकारे 3 मुख्य विभागामध्ये लिहिला जातो. पहिला जो आहे तो प्राथमिक विभाग, नंतर मुख्य विभाग आणि संदर्भ विभाग. आता प्राथमिक विभाग जो आहे ज्याला प्रायमरी सेक्टर असं म्हटलं जातं, तर त्यामध्ये 7 प्रकरणं असतात. मग त्याच्यामध्ये पहिला म्हणजे मुखपृष्ठ, दुसरं प्रथम पृष्ठ, तिसरं म्हणजे प्रमाणपत्र, चौथं प्रतिज्ञापत्र, 5वं ऋण निर्देश, 6वं संक्षेप आणि त्यानंतर अनुक्रमणिका. मग अनुक्रमणिकेमध्ये मग एक 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 मुख्य विभागातली प्रकरणं असतात. मग ते प्रकरण, त्या प्रकरणाचं नाव आणि त्याच्या पुढे त्याचा पेज नंबर, पृष्ठ क्रमांक हा अनुक्रमणिकेमध्ये लिहिला जातो. नंतर दुसरा जो विभाग आहे तो मुख्य विभाग, मेन सेक्टर. याच्यामध्ये पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची असते. पहिलं प्रकरण जे असतं ते प्रस्तावनेचं असतं. म्हणजे प्रस्तावना म्हणजे आपला जो संशोधनाचा जो विषय आहे त्या संदर्भातच प्रस्तावना लिहिली जाते. दुसरं प्रकरण संशोधन समस्येचं वर्णन. तिसरं प्रकरण आहे संशोधनाचा उद्देश. चौथं संशोधनाचे क्षेत्र. 5वं संशोधन पद्धती. 6वं तथ्यांचं विश्लेषण आणि निर्वचन आणि 7वं शेवटचं प्रकरण जे आहे ते म्हणजे निष्कर्ष, सूचना आणि शिफारसी. हे शेवटचं प्रकरण आहे. त्यानंतरचा तिसरा जो विभाग आहे संशोधन अहवालातला तो आहे संदर्भ विभाग. आता या संदर्भ विभाग म्हणजेच रेफरन्स सेक्टर म्हटलं जातं याला. तर याच्यामध्ये 3 प्रकरणं येतात. पहिलं म्हणजे ग्रंथ सूची, दुसरं परिशिष्ट आणि तिसरं सूचीपत्र. अशी 3 त्याच्यामध्ये प्रकरणं येतात. तर हे आपण आता एक एक आपण आता बघणार आहोत. तर जो प्राथमिक विभाग आहे, प्रायमरी सेक्टर, त्याच्यातलं पहिलं जे पृष्ठ आहे म्हणजे मुखपृष्ठ. मुखपृष्ठ म्हणजे जेव्हा आपण शोध प्रबंध तयार केल्यानंतर त्या प्रबंधाचं जे एक असं पुस्तक तयार होतं, तर त्याचं जे मुखपृष्ठ जे आहे ते मुखपृष्ठ. तर आता मुखपृष्ठ कसं पाहिजे, तर संशोधन अहवालाची बांधणी करून त्याच्या वेष्टनावर संशोधनाबद्दलची महत्वाची माहिती ही लघु स्वरूपात म्हणजे शॉर्ट मध्ये मांडली जाते. त्याला मुखपृष्ठ म्हणतात. म्हणजे मग त्या मुखपृष्ठावर सगळ्यात वरती संशोधन विषयाचं शीर्षक असतं, त्याच्या खाली संशोधनकर्त्याचं नाव, त्याच्या खाली मार्गदर्शकाचं नाव असतं आणि त्याच्या खाली मग संशोधन संस्थेचं नाव आणि हा प्रबंध तुम्ही कोणत्या वर्षी प्रस्तुत करताय त्या प्रबंध प्रस्तुतीचं वर्ष, या सगळ्याचा उल्लेख मुखपृष्ठावर केला जातो. कळलं? संशोधन अहवालाची बांधणी, बाइंडिंग वगैरे सगळं झाल्यानंतर
वरती त्याच्या वेष्टनावर जी संशोधनाबद्दलची माहिती लिहिलेली असते शॉर्ट मध्ये, त्याला मुखपृष्ठ म्हणतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वरती संशोधन विषयाचं शीर्षक लिहिलेलं असतं, त्याच्या खाली संशोधकाचं नाव, त्याच्या खाली मार्गदर्शकाचं नाव, त्याच्या खाली संशोधन संस्थेचं नाव आणि त्याच्या खाली प्रबंध प्रस्तुतीचं वर्ष. म्हणजे समजा आता जर तुम्ही प्रबंध प्रस्तुत करणार असाल तर प्रबंध प्रस्तुतीचं वर्ष येणार 2024. तर अशा प्रकारे त्या मुखपृष्ठावर शॉर्ट मध्ये माहिती लिहिलेली असते. नंतर दुसरं म्हणजे प्रथम पृष्ठ. म्हणजे आपण बाइंडिंग केलेलं जे शोधप्रबंध आहे तो उघडल्यानंतर सगळ्यात पहिलं जे पान आहे ते प्रथम पृष्ठ. आणि प्रथम पृष्ठ जे असतं ते मुखपृष्ठाप्रमाणेच असतं. जे काही मुखपृष्ठावर लिहिलेलं आहे तेच आत प्रथम पृष्ठावर पण लिहिलेलं असतं. फक्त मुखपृष्ठावर ते मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये किंवा गोल्डन प्रिंट मध्ये लिहिलेलं असतं आणि प्रथम पृष्ठामध्ये आपलं नेहमीचं जे प्रिंट असतं त्या पद्धतीनं लिहिलेलं असतं. आता हे मुखपृष्ठाप्रमाणेच असतं, फक्त यामध्ये अक्षराची जी साईज आहे ती वेगळी असते आणि त्यामध्ये विद्यापीठाचं नाव, महाविद्यालयाचं नाव आणि कोणत्या पदवीसाठी हा प्रबंध सादर केलेला आहे ही वाढीव माहिती असते. मुखपृष्ठापेक्षा अजून वाढवलेली माहिती काय असते तर विद्यापीठाचं नाव, महाविद्यालयाचं नाव आणि कोणत्या पदवीसाठी हा प्रबंध सादर केलेला आहे ही वाढीव माहिती असते. पण आता आम्ही जेव्हा शोधप्रबंध लिहिला त्यावेळी मात्र महाविद्यालयाचं नाव आणि कोणत्या पदवीसाठी सादर केलाय ते पदवी म्हणजे MA योग सायन्स ही पदवी हे सुद्धा आम्हाला मुखपृष्ठावर प्रिंट करायला सांगितलं होतं. त्यामुळे आमचं मुखपृष्ठ आणि प्रथम पृष्ठ हे दोन्ही सेम होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं जे पेज असेल ते असेल प्रमाणपत्राचं. प्रमाणपत्र म्हणजे काय तर संशोधन अहवाल महाविद्यालयाच्या माध्यमातून आपण विद्यापीठाला सादर केलेला आहे. म्हणजे तुम्ही संशोधन करणार, त्याच्यावर शोधप्रबंध लिहिणार आणि मग तो कुणापुढे देणार, कुणाला सबमिट करणार तर विद्यापीठाला सबमिट करणार. म्हणजे संशोधन अहवाल हा महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठाला सादर करायचा आहे. म्हणजे तुम्ही शोधप्रबंध लिहिल्यानंतर तो स्वानंद योग विद्या गुरुकुल या महाविद्यालयाच्या माध्यमातून कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ नागपूर यांना तो सबमिट करायचे किंवा सादर करायचे. आणि मग अशा वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आणि संशोधन मार्गदर्शकांनी सही केलेलं एक प्रमाणपत्र इथे तुम्हाला द्यायचंय. म्हणून ते प्रमाणपत्र महत्वाचं असतं, कारण जोपर्यंत प्राचार्य आणि तुम्हाला मार्गदर्शन करणारे संशोधन मार्गदर्शक हे या प्रमाणपत्रावर सही करत नाहीत तोपर्यंत हा संशोधन अहवाल किंवा शोधप्रबंध हा ग्राह्य धरला जात नाही. म्हणून प्रमाणपत्र हे आवश्यक असतं. म्हणून प्रथम पृष्ठानंतर लगेच दुसऱ्या पृष्ठावर प्रमाणपत्र आलं पाहिजे. नंतर चौथं जे आहे ते म्हणजे प्रतिज्ञापत्र. आता प्रतिज्ञापत्र का द्यायचंय तर प्रतिज्ञापत्र म्हणजे संशोधकानं स्वतः आपल्या संशोधनाची हमी घेतलेली असते. म्हणजे संशोधन हे पूर्णपणे नवीन असून स्वतः संशोधकानं प्रामाणिकपणे ते पूर्ण केलेले आहे आणि ते इतर कुठंही प्रस्तुत केलेलं नाही अशी प्रतिज्ञा संशोधकाला घ्यायला लागते. तर ते अशा अर्थाचं ते प्रतिज्ञापत्र लिहिलेलं असतं आणि त्याच्या खाली संशोधकानं स्वतः सही करायची आहे. म्हणजे हे कुठूनही कॉपी केलेलं नाहीये, तर प्रामाणिकपणे स्वतः संशोधन करून मग हा शोधप्रबंध लिहिलेला आहे याची संशोधकानं हमी घ्यायची असते. ठीक आहे. पाचवा जो पेज असतं ते म्हणजे ऋणनिर्देश. आता ऋणनिर्देश मध्ये काय करायचं असतं तर यामध्ये संशोधक स्वतः अशा सर्व व्यक्तींचे आभार मानतो ज्यांनी संशोधनासाठी त्याला मदत केलेली आहे. आता इथं संशोधकाला पूर्णपणे स्वातंत्र्य असतं. म्हणजे तिथं तो कुणाचीही नावं टाकू शकतो किंवा कुणाचेही
ऋण व्यक्त करू शकतो. म्हणजे संशोधन कार्याला ज्यांनी ज्यांनी मदत केलेली आहे, ज्यांनी ज्यांनी हातभार लावलेला आहे किंवा ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, त्या सगळ्यांचा कृतज्ञतेनं ऋणनिर्देश करणं हे संशोधनाचं नैतिक कर्तव्य आहे. म्हणून संशोधनाचे प्रमुख मार्गदर्शक, सहाय्यक मार्गदर्शक, त्यानंतर संस्था म्हणजे ज्या संस्थेचं हे महाविद्यालय आहे ती संस्था, त्यानंतर महाविद्यालय, विद्यापीठ, इतर प्राध्यापक, तुमचे सहकारी जे तुम्हाला मदत करतील ते, आणि त्या विषयातले तज्ज्ञ, या सगळ्यांचे या ठिकाणी संशोधक आभार मानतो. तर इथं त्यांची नावं लिहायची आहेत आणि त्यांनी काय मदत केली ती सुद्धा तुम्ही शॉर्ट मध्ये लिहू शकता. नंतर 6वं जे पेज असतं ते म्हणजे संक्षेप. आता संक्षेप म्हणजे काय, तर संशोधन विषयाची जी समस्या आहे किंवा संशोधनाचा जो विषय आहे ते संशोधकाला कसं सुचलं आणि ही समस्या सोडवण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनातून संशोधन करण्याची आवश्यकता का आहे, किंवा या समस्येचं निराकरण झाल्यानंतर समाजाला त्याचा काय फायदा होणार आहे किंवा समाजातल्या कोणत्या घटकाला, कोणत्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे, या समस्येचं निराकरण करण्यासाठी कोणती गृहीत कृत्य किंवा गृहीतक सिद्ध करायची गरज आहे, हे सगळं थोडक्यात संक्षेपमध्ये लिहायचं असतं. म्हणजे संशोधन विषय संशोधकाला का सुचला आणि त्या विषयावर वैज्ञानिक पद्धतीनं संशोधन करण्याची आवश्यकता का आहे, नंतर या संशोधनाचा फायदा कुणाला मिळणार आहे, कोणाला फायदा होणार आहे, काय फायदा होणार आहे, नंतर या संशोधनामध्ये कोणती गृहीतकं सिद्ध करायची गरज आहे, हे सगळं संक्षेपमध्ये थोडक्यात लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर 7व्या पेजवर येते ती अनुक्रमणिका. आता अनुक्रमणिका ही साधारण 2 पानं किंवा 3 पानं असते. तर आता या अनुक्रमणिकेमध्ये संशोधन अहवालाची सगळी प्रकरणं पृष्ठ क्रमांकासहित व्यवस्थित मांडलेली असतात. त्यामुळं काय होतं की एखादा मुद्दा आपल्याला जर त्या संशोधनातला वाचायचा असेल तर पटकन अनुक्रमणिका काढून कोणत्या पेज नंबरवर ते आहे ते आपल्याला कळतं आणि पटकन तो पेज काढून आपण ते वाचू शकतो. त्यामुळं काय होतं, वेळ वाचतो आणि जो मुद्दा वाचायचा आहे तो अनुक्रमणिकेत बघून त्याचा पृष्ठ क्रमांक मिळतो आणि हवा असलेला मुद्दा चटकन सापडतो आणि वाचकाला तो वाचता येतो. इथं आता प्राथमिक विभाग हा पूर्ण होतो. त्यानंतर मुख्य विभाग चालू होतो. तो आता आपण पुढच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, 5 वाजून गेले तर आपण इथं थांबूया. याचं तुम्ही हे काढू शकता, सेव्ह करू शकता हा फोटो. ठीक आहे, एंड करू मीटिंग.